का चांगल्या आल्या का? हा एकदम लय पांढरे शुभ्र दिसू राहिले आहे ना. मग एक दिवस ठेवलेले आहे ना त्या चिक त्याच्यामुळे एकदम पांढरे शुभ्र आले. अहो त्या बी थोडे हे किती आता किती 4 भाजी भरती नाही ना. हा अक्काची पण येत होती. जय हरी माऊली. कसे सगळेजण मजेत का? तर आता कुरडाय होऊन 1-1.5 तास झालेला आहे आणि कुरडाय बघा जवळपास 4 भाजी कुरडाय झालेल्या आमच्या आल्या तर 2 पायल्यामध्ये. तर बघा सुनीताई ओ सुनीताई अहो हातात घेऊन बघा बरं एक कशा झाल्या कसं नाही सांगा आम्हाला. बघा आमच्या आता 4 पायल्याचे कुरडाय झालेले आहे आणि आम्ही 2 ठिकाणी टाकले ते काढ बाजूला आपल्या टाकायच्या हिशोबानं. तर बघा एवढे झालेले आहे आणि सोऱ्या आम्ही धुवून वाळू घातला इथं. तिथं बघा सोऱ्या वाळू घातलेलं आहे आणि सोऱ्या मी दाखवीत तुम्हाला कसं आहे. आणि त्यामध्ये 60 कुरड्या होत्या सोऱ्यामध्ये 60 कुरड्या. त्याचा खालचा बघा बाजू कसं सोऱ्या आहे. मग त्यामध्ये 60 कुरड्या निघाली. याच्यामध्ये ह्यो आकार खूप मोठा आहे जवळजवळ आपल्या इताच्या पेक्षा मोठा आहे. तर 60 कुरड्या काढल्या आम्ही आज. तर आम्ही मोजून घेतल्या तर पूर्ण 60 निघल्या. तर बघा तुम्ही सोऱ्या आमचा किती भारी आहे आणि स्टिअरिंगचा आहे बरं का. बघा त्याला स्टिअरिंग आहे इथं स्टिअरिंग आहे आणि मी ना तो धुवून वाळू घातला ना कारण की मग तो ह्या बाई तेवढी ही चकली का गंजल्यावानी होती. मग आपल्या कुरड्या का लाल लाल येत्या म्हणून मग धुवून मस्त असे सुकवायला ठेवल्या. अजूक वल्लाचे थोडा तर चांगलं दिवस भरूनच वाळून द्यायचा आणि मग आपला सोऱ्या घरात न्यायचा. तर बघा 60 कुरड्या काढल्या या सोऱ्यानी. तर आमच्या सोऱ्याचं कुरड्या इतक्या पटकन उरकल्या 2 पायल्याच्या आणि आम्ही मोठा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला कुरड्याचा. तर लवकर बघा चॅनलवर जाऊन. तर म्हणजे अजून मी त्याची एडिटिंग ते सगळं वेगळं बाजूला राहिलेलं आहे. तर मग मी तो टाकणार आहे कारण की थोडा अंधाराचा येईल. तर अंधाराचा येईल पण मग तुम्ही सबधून घ्या थोडा अंधारा होता कारण की लवकर का बरं केल्या कारण की दिवस ऊन आहे ना लवकर येतं. लवकर ऊन पडतं ना 8च्या पुढंच ऊन सटकायला सुरुवात होती. म्हणून मग आम्ही ना रात्रीचं नियोजन घेतलं कुरड्याचं म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून पुढं. आणि मग हे उन्हामुळे लवकर करून घेतलं का बरं राहतं कारण की मग उन्हाच्या वाळा त्या पण लवकर टाकेला असल्यामुळे ना लवकर सुकात्या. आणि कुरड्या पण मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते इतके मस्त झाले ना. त्या ताईंना म्हणलेत घ्या हातात पण त्यांना सुतूक होतं मग तिने आपल्या कुरड्याला हात नाही लावला. तर बघा असे मस्त कुरड्या झालेले. बघा अशी छान अशा कुरड्या हातात पण येते. चिक पण एकदम लवचिक झालेला होता. तर मस्त पांढरे शुभ्र कुरड्या झालेल्या आहे. कुरड्या पण सांगाळ्या 2 पायल्याच्या कुरड्या भरपूर झाल्या. तिने हातात नाही घेतल्या का मग का देवधर्माला वाहत्या म्हणून नाही घेतल्या. आणि मुलांची लगबग तर मी दाखवीन तुम्हाला कशी कुरड्या टाकायची याची लगबग चालू होती पोरांची. सकाळी सकाळी लय गडबड राहते ना शाळेत जायचं मुलांना डब्या करून द्यायचा त्यांचा. मग त्यामुळे आम्ही 4 वाजल्याचं नियोजन घेतलं होतं कुरड्याचं. तर मोठ्या व्हिडिओमध्ये आहे सगळं. आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला आज कुरड्या कशा झाल्या म्हणून दाखवायला मी आपल्या गच्चीवर आले. तर बघा मी कुरड्या आता आमच्या 4 म्हणजे आदुलीला 1 बाज भरली आमची. आता तुमचं कसं नियोजन कुरड्याचं चिक जादा पडायवर कमी पडायवर. तर आमच्या मानाने आम्हाला भरपूर झाल्या एवढ्या कुरड्या झालेल्या बघा. आणि तार पण एकदम मस्त होती कुरड्याची मस्त झाल्या कुरड्या पण. सगळ्या ताईंचं नियोजन फक्त वाळवण रेसिपीवर असतं. तर आमचं पण झालेलं आहे आता एवढं नियोजन बघून कुल्फीचा कारखाना बघून तर आमच्या कुरड्या पण झालेल्या आहे.
कुरड्या झाल्या का सगळं झाल्यासारखं वाटतं. कुरड्या मस्त आहे बा, किती मस्त लूज झालेली मस्त बघा. आणि ती सहज अशी सुकली ना तर सहज हातामध्ये येते. आणि चिक पण खायला एकदम मापत. तर आम्ही एक म्हणजे माझी मम्मी आणल्या त्या कुरडई करायला, कारण की त्या ना त्यांना माहिती नियोजन सगळं, किती आदण टाकायचं कुरड्या 2 पायल्याला, किती मीठ टाकायचं. त्याच्यामुळं मग त्यांना घेऊन येलं तर त्यांच्या हिशोबाने केल्या तर कुरड्या एकदम मस्त झाल्या. आपल्याला काही माहीत असतं नसतं तर ते सांगतात म्हातारे माणसं, त्यांना सगळं कळतं ना. त्याच्यामुळं सासूबाई होत्या काही, सगळे मिळून आम्ही कुरड्या केल्या. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्यांना दाखवलेलं आहे, कारण की आपण सगळेच राहतो, पण मग एखाद्या टायमाला ते पण काम करता, मग त्यांचं पण थोडं दाखवलेलं होतं. तर बघा अशा झाल्या कुरड्या आमच्या. ऊन खूप चमकत ना हो. हे बघा आता कितकं ऊन पडलेलं आहे ना का बसलं की, तर किती 10च वाजलेले. तर आम्ही 4 वाजताच आधण ठेवलं होतं ना, तर 7 वाजूस तर आमच्या कुरड्या झाल्या. कारण की सोऱ्या खूप भारी आहे आमचावाला. त्या सोऱ्यानी तर खरंच त्याचे आभार मानायला पाहिजे, इतके मस्त कुरड्या झालेल्या त्याच्यावर त्या सोऱ्यानी. तर एका टायमाला 60 कुरड्या निघत, पण 2 पाया कुरड्याला किती वेळ लागतो बरं. तरी 15 ते 16 सोरे भरले. आणि काही चिक घरी राहिला, तर भरपूर चिक झालेला होता. आणि आदल्या दिवशीचा लॉंग मोठा व्हिडिओ आहे. तर त्याच्या कुरड्या बघा अशा झालेल्या आहे, त्याच्या पण अशा झालेल्या आहे वाळून. आणि इकडे मी सुकवायला घातलं त्याला की गच्चीवरच बघा. तर आजचा हा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही सांगा. तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान व्हिडिओमध्ये. चला बाय, जय हरी.